देशातील नवोन्मेषावर आधारित अर्थव्यवस्थेला बळ देण्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा मोलाचा वाटा असून या क्षेत्रातील बौद्धिक संपदा हक्क नोंदणीमध्ये 2021 ते 2025 या कालावधीत सुमारे 40% वाढ झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदेचे संवर्धन करणे गरजेचे असून सर्व लहान मोठ्या उद्योजकांनी IP पेटंट नोंद करावे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांनी केले. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या वतीनं आयोजित 2 दिवसीय तिसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचे उद्घाटन अभय दफ्तरदार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला MSME उद्योजक, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक, कायदेविषयक तज्ज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुणे स्टेशन येथील हॉटेल लेमन ट्री प्रीमियर येथे आयोजित कार्यक्रमावेळी पेटंट्स अँड डिझाईन्स विभागाचे सहाय्यक नियंत्रक प्रतीक हेंद्रे, IPR तज्ज्ञ वेदांत पुजारी, मॅक्लोयोड फार्माच्या मानसी पाध्ये, टाटा मोटर्सचे मोहम्मद फैजल, वरिष्ठ IP व्यावसायिक प्रियंका कुलकर्णी, AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल, व्यवस्थापक शादाब हुसेन आदी उपस्थित होते. तज्ज्ञांनी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, औद्योगिक डिझाईन आणि उद्योगाभिमुख IP धोरणावर मार्गदर्शन केले. AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरम, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटर जे मिनिस्ट्री ऑफ MSME फंडेड केलेलं आहे, यांच्यातर्फे आयोजित या IP यात्रा कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद होतोय. सलग तिसऱ्या वर्षी ही IP यात्रा पुण्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या सहयोगाने AIC पिनॅकलने आयोजित केली. AIC पिनॅकलचा यामधील हा प्रोएक्टिव्ह सहभाग आम्ही खूप ॲप्रिशिएट करतो. आजच्या या प्रोग्राममध्ये मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसना ज्या पद्धतीने आम्हाला सेन्सिटाईज करण्याची गरज वाटते, त्या पद्धतीने सर्व स्टेक होल्डर्सना बोलवून, जसं की आमचे कंट्रोलर ऑफ पेटंट्स, ट्रेडमार्क, डिझाईन अँड ट्रेडमार्क यांच्या ऑफिसतर्फे पण आज इथे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ऑफिसर्स आहेत आणि बाकीचे रिप्रेझेंटेटिव्स, पेटंट अटर्नी जे कोणी उपस्थित आहेत, ते जे 2 दिवसामध्ये इथे जी सेशन्स होणार आहेत त्या सेशन्समध्ये सहभागी झालेल्या मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसना त्याचा खूप फायदा होणार आहे. त्याचा आउटकम असेल किंवा त्याचा टेक अवे असेल हा अतिशय फिनॉमिनल असा असेल, कारण IP फायलिंग्स भारतामध्ये 40% वृद्धीने, म्हणजे 2021-22 पासून 2024-25 पर्यंत त्याच्यामध्ये 40%ची वाढ झाली आहे. आणि आपण तेच बघतोय की गेल्या वर्षभरात तर आपण 1 लाखाचा टप्पा जो आहे पेटंट फायलिंगचा क्रॉस केला आहे आणि त्याच्यामध्ये डोमेस्टिक इनोव्हेटर्स, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फायलिंग्स हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे. अशा पद्धतीने जर का आपण विचार केला तर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी हे ॲसेट किंवा आपण त्याला एक इंटँजिबल ॲसेट म्हणतो आणि हेच इंटँजिबल ॲसेट टँजिबल ॲसेट्समध्ये, टँजिबल कॅपेक्समध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल, ह्या ट्रान्झिशनसाठी ही IP यात्रा खूप महत्त्वाची ठरेल. अशा पद्धतीने आज मिनिस्ट्री ऑफ MSME आणि MSME DFO तर्फे माझ्यातर्फे मी जे प्रतिपादन केलं त्याच्यात मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसनी खूप खोलवर विचार करून त्यांचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट करता असलेला एक्सपेंडिचर हा वाढवावा आणि न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि डायव्हर्सिफिकेशनचा विचार करून डिझाईन, सिम्युलेशन, व्हॅलिडेशन ही सुद्धा प्रोसेस इन्व्हॉल्व करावी आणि स्वतःची एक R&D टीम असावी, असं मी इथे प्रतिपादन आणि आवाहन त्यांना करतो. थँक्यू सो मच. मिनिस्ट्री ऑफ MSME सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरम, आम्हाला खूप आनंद होत आहे. यंदा तिसरी बौद्धिक संपदा यात्रा म्हणजे नॅशनल IP यात्रा आम्ही पुण्यात आयोजित केली आहे. याच्यात MSMEचे रिप्रेझेंटेटिव्ह, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, पेटंट ऑफिस, मिनिस्ट्री ऑफ MSME मुंबईवरून आलेली लोक, यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत केलं. MSME यांनी जास्तीत जास्त प्रमाणात IPR करता म्हणजे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, GI, डिझाईन याच्याकरता पुढे यावं, याकरता सरकारने घेतलेलं हे उपक्रम आहे. मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या अंडर आम्ही IPFC सेंटर आहोत आणि मला सांगण्यात आनंद होतो की सरकारी स्कीम अशी आहे की MSMEला ह्या सगळ्या IPR करता, बौद्धिक संपदा घेण्याकरता, पेटंट घेण्याकरता, कॉपीराईट घेण्याकरता फ्री ऑफ कॉस्ट फॅसिलिटी आहे. याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. IPFC सेंटरला, आपल्या नजीकच्या सेंटरला कॉन्टॅक्ट करावा. जर आपला हा पेटंट झालेला असेल किंवा IPR घेतलेला असेल तर त्याचे रिएम्बर्समेंटची देखील
याच्यावरती सोय आहे. ऑनलाईन पोर्टल आहे ज्याच्यावरती तुम्ही ॲप्लिकेशन फाईल करू शकता. तर नवीन इनिशिएटिव्ह आणल्या 2014 पासून स्टार्टअप MSME यांच्यासाठी खूप चांगले बेनिफिट्स किंवा खूप चांगल्या पॉलिसीज क्रिएट केल्यामुळे इंडियाची पेटंट फायलिंगची 2014 आणि 2024 या 10 इयर्समध्ये अराउंड मोर दॅन 50 to 60% ग्रोथ झालेली आहे. याच्यात ज्या आत्ताच रिसेंटली ॲन्युअल रिपोर्ट 2024-25 रिलीज झाला, त्याच्यात क्लिअरली तुम्ही पाहू शकता की लास्ट 5 इयर्समध्ये अराउंड 40% ग्रोथ झालेली आहे डिफरंट IP राईट्समध्ये. आणि गव्हर्नमेंट डिफरंट इनिशिएटिव्स घेतं की जसं स्टार्टअपसाठी फी रिडक्शन आहे, फास्ट एक्सपेडाइट एक्झामिनेशन प्रोसेस आहे. तर या प्रोसेस देऊन गव्हर्नमेंट सर्व स्टार्टअप आणि MSMEला प्रोत्साहनच वेगवेगळ्या प्रकारे देत आहे. तर सर्वांनी या बेनिफिट्सचा फायदा घेऊन आपली जी इकॉनॉमी आहे ती स्ट्रेंथन करण्यासाठी पुढे यावं हीच एक सर्वांना विनंती.